मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर थोड्याच वेळात भाजपाची यादी येण्याची शक्यता आहे। भाजपकडून त्यांची यादी अंतिम टप्प्यात आलेली असून काही ठिकाणी उमेदवार अदलाबदली होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महायुती म्हणून पुढा केव्हा सुटलाय, कोण कुठल्या जागेवर लढेल, कोणाला किती जागा, हे पक्षश्रेष्ठी कोणत्याही क्षणी त्याची घोषणा करतील। त्याच्यामुळे आता कुठल्याही तिढा या शब्द प्रयोगाची उपयोगाची आवश्यकताच नाही। आणि ज्या पद्धतीचं मुंबई शहरात वातावरण आहे, तर महायुतीचा महापौर इथला स्थानिक भूमिपुत्र लवकरच आपल्याला 16 जानेवारीला मुंबई महापालिकेत बसलेला दिसेल। महायुतीची पूर्णपणे यशस्वी चर्चा पूर्णपणे पार पडलेली आहे। कोणत्याही क्षणी उमेदवारांना बोलवलं जाईल, कोणत्याही क्षणी माध्यमांसमोर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल। तर त्याच्यामुळे कोणताही तिढा नाही, कोणताही वाद नाही। असेल तर महायुतीत संवाद आहे। तर त्याच्यामुळे कोण किती जागा लढेल यापेक्षा कोणत्या पक्षाचा उमेदवार दिला तर तो निवडून येईल यावर आमचा जोर आहे। की उबाटाला उमेदवार सापडत नाहीये, ती स्थिती मनसेची आहे। मनसेला अगदी जुजबी जागांवर उबाटा जागा देते, बाकीच्या जागा द्यायला तयार नाही। काँग्रेस पक्षाला तर मुंबईमध्ये 17 पेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारच त्यांच्याकडे नाहीये। तर त्याच्यामुळे महायुती वगळता इतर पक्षांकडे उमेदवार द्या अशा प्रकारची जी याचना सुरू आहे। दरम्यान भाजपाने मुंबईतील उमेदवारांची अधिकृतपणे यादी जाहीर केली नसली तरी नुकत्याच भाजपवासी झालेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी फॉर्म भरणार असल्याचं ट्विटमधून जाहीर केलंय। दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून त्या शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जागावाटप जाहीर करण्यात आघाडी घेतलेली आहे। राष्ट्रवादीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। पहिल्या यादीमध्ये एकूण 37 उमेदवारांचा समावेश आहे आणि यावेळेला मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे, तर अजित पवार ही निवडणूक स्वबळावरती लढतायत। आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणूककरिता उमेदवारांची पहिली यादी म्हणजे आमच्याकडे 37 उमेदवारची आम्ही फर्स्ट लिस्ट रिलीज करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही जे गणित केलं आहे, मला वाटतं कमीत कमी 100 ठिकाणी आम्ही निवडणूक लढणार आहे आणि 4 ते 5 तासात आमची दुसरी यादी पण प्रसिद्ध होणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीमध्ये मलिकांच्या घरातील तिघांची नावं आहेत। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। दरम्यान नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरे बंधूंसोबत युती केलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीकडून 10 जागा देण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 52 जागांच्या मागणीचा प्रस्ताव अखेर 10 जागांवरती येऊन संपलेला आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंबरोबर पवारांची राष्ट्रवादी सुद्धा सहभागी असणार आहे। दरम्यान पुण्यामध्ये कोण कोणासोबत लढणार हे अजून ठरलेलं नसताना मुंबईत मात्र चित्र स्पष्ट झालेलं आहे। मुंबई पालिकेसाठी कोण कोणासोबत युती करते आपण एकदा बघूया। शिवसेना उभाटा, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार हे एकत्र असतील। शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार, तसंच मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना हे एकत्र असतील। तर मुंबईमध्येच काँग्रेस आणि वंचित हे आघाडी करतायत। दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष हा मात्र स्वतंत्र लढतोय। इकडे पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, अजित पवारांनी घोषणा केलेली आहे। निवडणुकीचा पहिला नारळ फोडलेला आहे आणि अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतील असं सांगितलेलं आहे। पिंपरी चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी भाषणात अजित पवारांनी घोषणा केली आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे. त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीनं होतं.